मग ते एजंट असतील किंवा गुंतवणूकदार असतील, या सगळ्यांचा प्रतिनिधी मला समजा, मी तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो की या महाराष्ट्राच्या सरकारकडून या मैत्री कंपनीचे जे कोणी फ्रॉड करणारे असतील, या सगळ्यांच्या छातड्यावर बसून या महाराष्ट्रातल्या तब्बल 45 लाख लोकांना जोपर्यंत 1-1 रुपयाचा परतावा मिळत नाही तोपर्यंत हा किशोरप्पा तुमच्या वतीने लढत राहील, अशी ग्वाही बांधवांनो या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना देणार आहे। माझा अंदाज आहे की जास्तीत जास्त 4-6 महिन्याच्या आत हा सगळा निपटारा होऊन तुमच्यापर्यंत प्रत्येक पैसा तुमच्यापर्यंत येईल, अशी खात्री मला पटलेली आहे। ही आपली जळगावची मैत्री हॉटेल विकली गेली, तिचे 22 कोटी रुपये आज आपल्या राज्य सरकारकडे पडून आहे। असा सगळ्या प्रॉपर्ट्यांचा पैसा एकत्रित करून या महाराष्ट्रातल्या तमाम गुंतवणूकदारांना पैसा मिळेल अशी स्टेज आता आपण आणून ठेवलेली आहे। वेळ आली तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन 99.9% वेळ येणारच नाही, जर आली तर तुमच्या समवेत त्या विधानसभेवर जरी धडक देता आली तरी ती धडक देण्याचा प्रयत्न करेल, पण एकाही गुंतवणूकदाराला वाऱ्यावर सोडणार नाही अशा पद्धतीची ग्वाही बांधवांनो या निमित्तानं देतो। या मैत्री कंपनीच्या 1-1 रुपया परतावा मिळेपर्यंत कधीही फोल जाणार नाही। हा भारतातला कदाचित पहिला घोटाळा असेल की या घोटाळ्यातला तुमचा 1-1 रुपया परतावा मिळेल, अशी स्टेज आपण आणून ठेवलेली आहे। आणि मी आपल्या माध्यमातून या सगळ्या गुंतवणूकदारांना आश्वासित करू इच्छितो की हा कदाचित भारतातला पहिला घोटाळा असेल की या घोटाळ्याचा 1-1 रुपया आमच्या गुंतवणूकदारांना मिळेल, अशी परिस्थिती आपण आता आणून ठेवलेली आहे। आणि म्हणून या विषयामध्ये तरी काळजी न करता, कुठेही आपले आपसात वाद न होऊ देता आपण शांततेने जे काही 3-4 वर्ष आपण हा सगळा त्रास सहन केला तो आता काळ संपण्याच्या मार्गावर आहे। 4-6 महिन्याची फक्त प्रतीक्षा आहे आणि त्या 4-6 महिन्यामध्ये आपला हा सगळा मिळेल अशी ग्वाही या निमित्तानं देतो। धन्यवाद।